अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 8 फेब्रुवारी 2025, वार शनिवार आणि उद्या आहे जया एकादशी. तर या जया एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची आपण पूजा करत असतो. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सेवा देखील करत असतो. एकादशी तिथी म्हटलं तर श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. तर या दिवशी सायंकाळी आपल्या घरात कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून घरातील नकारात्मकता निघून जाऊन घरातील सर्वांची अगदी प्रत्येकाची प्रगती होईल. घरात पॉझिटिव्हिटी जी आहे ती तयार होईल. तर कापरासोबत कुठली वस्तू जाळायची आहे, ती कधी जाळायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे जया एकादशी आणि या दिवशी सायंकाळी आपल्या घरात कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. एकादशी तिथी म्हटलं तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंना बघा आपण पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करत असतो. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करत असतो. श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची या दिवशी आपण काही सेवा त्याचबरोबर उपाय देखील करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरात नेहमी सकारात्मकता राहावी, घराची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्हाला बघा घरातील कर्त्या महिलेने केला तरी चालणार आहे. नसेल तर बघा अगदी कोणीही हा उपाय करू शकता. कुठलाही उपाय किंवा सेवा करत असताना मनामध्ये आपला विश्वास हवा, तरच त्या सेवेचं ज्या उपायाचं फळ जे आहे ते निश्चित मिळत असतं. तर आपल्या घराचं आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, घरात सकारात्मक राहावी यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी हा उपाय करायचा आहे. दिवे लागणीची वेळ ही सायंकाळी बघ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. तर तेव्हा हा उपाय जो आहे तो करायचा आहे. बघा तेव्हा शक्य नसेल तर बघा त्यानंतर जरी केला तरी चालणार आहे, परंतु फार काही उशीर करू नका. जेवढा लवकर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे. तर काय करायचं आहे, त्यासाठी एखादी पंती किंवा कापुराचं भांडं जे आहे ते घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघा देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर आणि ते कापराचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता कापूर घेताना भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर अगदी जो कुठला कापूर आहे तो घ्यायचा आहे. 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. त्यानंतर बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहे. त्यावर नंतर कापराच्या वड्या 7 घ्यायच्या आहेत आणि 7 लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि 2 अखंड वेलची जी आहेत ती देखील घ्यायची आहे. आणि आता ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या घरातील सर्व व्यक्तींवरून ओवाळून घ्यायच्या आहे. 7 वेळा ह्या वस्तू उतरवायच्या आहे. उतरवताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणायची आहे. सगळ्या काही सकारात्मक विचार करायचा आहे. आणि उतरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत ह्या अगदी प्रत्येक व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. आणि शेवटी ह्या वस्तू आपल्या देवघराच्या समोर ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. आणि ह्या प्रज्वलित करत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हे बघा तुम्ही पंतीत जाळणार असाल किंवा कापराचं भांडे असेल
तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे. आणि फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आणि हे संपूर्ण घरात फिरवून झाल्यानंतर तुमचं जे मेन दरवाजा आहे, मुख्य दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला हे ठेवायचं आहे. आता बघा, ते मध्यभागी ठेवा किंवा साईडला ठेवा किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवलं तरी चालणार आहे. त्यानंतर हे तिथे ठेवायचं आहे. ते अग्नी पूर्ण शांत झाल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, अग्नी शांत करायचा आहे. आणि ते बघा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजेच रविवारी एखाद्या झाडाच्या खोडामध्ये तुम्ही नेऊन टाकायचं आहे किंवा अगदी वाहत्या पाण्यात ते विसर्जन केलं तरी चालेल किंवा निर्माल्यात टाकलं तरी चालणार आहे. यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाईल. घरातील आजारी जरी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून देखील ही वस्तू ओवाळायची आहे, जेणेकरून त्याचा आजारपण जे आहे ते दूर होईल. तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. आवर्जून करून बघा. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. करून बघा, त्याचं निश्चितच फळ जे आहे ते मिळणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.